आहे जोडून काढून. ते नारायण राणेंची स्टाईल झाली. दुर्दैवाने खासदार झाले, मंत्री झाले, तरीसुद्धा त्यांची जी हऱ्यानाराय वृत्ती जी आहे ती गेलेली नाही हे त्याच्यातून दिसून येते. आणि राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले. आता आम्ही सुद्धा काय मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाही आहे. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर, शिंदेच्या पक्षप्रवेशानंतर कुठेतरी सत्ताधारी मंत्र्यांकडनं सचिन आला, आता बाकी टीम पण येईल असे देखील होत आहे. दुर्दैवाने त्यांना अद्यापही लोकांना विकत घ्यावं लागतंय. स्वतःच्या पक्षाच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची हिंमत ह्या लोकांमध्ये, सत्ताधारी पक्षाच्या लोकांमध्ये नाही. म्हणून दुसऱ्याचे आमदार खासदार करोडो रुपये देऊन त्यांना विकत घेऊन आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. ही लोकशाहीचं दुर्दैव आहे. उद्याचं आंदोलन खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब स्वतः इंदिरत जाऊन या ठिकाणी पूजा करणार आहेत आणि रामरक्षा देखील म्हणणार आहेत. तुमचं आंदोलन काय असणार, कसं असणार आहे? भारतीय जनता पक्षाने जय श्रीरामाचा जयघोष करीत ह्या देशामध्ये 10 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि त्यामुळे दुर्दैवाने त्याच जय श्रीरामाच्या खजिन्यावर डल्ला ज्या पद्धतीने मारला जातो आहे हे पाहिल्यानंतर आता राम बचाव आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. करोडो रुपयाचा म्हणजे दानपेटीतून चोरले गेले. त्यानंतर ज्या सोन्याच्या हिऱ्याच्या विटा पाठवल्या होत्या त्याच्यापैकी जवळजवळ 1250 विटा चोरल्या गेल्या. आणि त्यामुळे रामाला चोरण्याची प्रवृत्ती जी आता वाढलेली आहे त्याच्या विरोधात माननीय पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू करायचं ठरवलेलं आहे. उद्या मुंबईमध्ये ठीक 4 वाजता दादरच्या हनुमान गोल मंदिरामध्ये विसावा हॉटेलच्या समोर आम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी रामरक्षाचं वाचन केलं जाईल, हनुमान स्तोत्र वाचलं जाईल, हनुमान चालिसाचं सामुदायिक पठण केलं जाईल. आणि हे जे संपूर्ण राम वाचवा अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात राबवलं जाईल. गेल्या काही वर्षाला पूरक व्यवसाय असे येत नाही, म्हणजे जे प्रकल्प येतात ते मारकच असतात. त्याचं नेमकं काय कारण आहे की कारण कोकणासाठी पूरक व्यवसाय आहे? परप्रांतीय भूमाफियांनी ज्या पद्धतीने कोकणातल्या जमिनी घेतलेल्या आहेत, अगदी दोडामार्गपासून ते दापोलीपर्यंत नव्हे तर पालघरपर्यंत ज्या पद्धतीने परप्रांतीय भूमाफियांनी कोकणची भूमी हडप केलेली आहे, त्या परप्रांतीय भूमाफियांचं भलं करण्यासाठी असे प्रकल्प आणायचे आणि त्या जागेला सोन्याचा भाव प्राप्त करून त्यांच्या तुंबड्या भरायच्या. यासाठी हे प्रकल्प आणायचा घातला जातो आहे. कोकणवासांचे माती प्रकल्प मारले जातात. कोकणला संपवण्याचं हे दुष्टचक्र या सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून केलं जातं आहे. कोकणाला चांगला समुद्र किनारा, निसर्ग सौंदर्य, पण अशा जर पर्यटन व्यवसाय या ठिकाणी जर वाढायला लागला तर कुठल्या तरी ग्रामीण पर्यटन असेल, शहरी पर्यटन असेल, थोडं चालना मिळेल तशा पद्धतीचे प्रकल्प आणावे. सुदैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा बारमाही दोन्ही जिल्हे आहेत. बारमाही इतरत्र देशामध्ये जे पर्यटक आहेत ते सिझनेबल आहेत, पण कोकण आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे बारमाही पर्यटनाचे आहेत. या ठिकाणी बारमाही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून योजना आखल्या तर कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची गरज नाही आहे. आज स्कुबा डायव्हिंगसारखे प्रकल्प पूर्ण कोकणामध्ये चालू झाले तर त्यावर काम करणारा युवकाला दर महिन्याला किमान 1 लाख रुपये तो कमाई करू शकतो. हे आमच्या मालवण देवबागमध्ये दाखवून दिलेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये गोव्यापेक्षा कोकणाकडे पर्यटकांचा कल वाढलेला आहे. कारण एअर इंडिंग असेल किंवा विकेंड असेल त्यावेळेला पर्यटक हे मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल होतात. कारण कोकणातलं खास करून सौंदर्य जे आहे ते गोव्यामध्ये नाही आहे. गोव्याची संस्कृती आणि कोकणची संस्कृती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इथल्या लोकांचं आदरातिथ्य हे अत्यंत वाखाणण्यासारखं आहे आणि निर्भयपणे आम्ही कोकणामध्ये वावरू शकतो, राहू शकतो ही भावना पर्यटकांमध्ये आहे. म्हणून कोकणामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आज मुंबईत पुन्हा वेळ दिलेला आहे आणि परत मुंबई एकदा तुंबाखोरी झालेली आहे. तुमची जेव्हा सत्ता होती तेव्हा भाजपने तुमच्यावरती आरोप करायचा किंवा शिंदे गट देखील तुमच्यावरती आरोप करायचा. आज परिस्थिती नेमकी उलट आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या कारभाराला आता मुंबईकरांनी खूप विटलेले आहेत. केवळ आणि केवळ पावसाळ्याच्या अगोदर नाले सफाईची जी कामं होती ह्या कामामध्ये
अदानीसारख्या ठेकेदारांनी नाले साफ करायचे ठेके घेतले आणि पूर्णपणे त्या कचऱ्यातून पैसे उकळण्याचं काम केलं, बाकी काही केलेलं नाही आहे. आणि म्हणून मिठी रिव्हर असेल, वाकोला नाला असेल किंवा इतर मोठमोठे नाले हे सगळेच्या सगळे तुडुंब भरले होते. आणि त्यामध्ये पाऊस आल्यानंतर आज मुंबईची जी दुरावस्था झालेली आहे, मुंबईची तुंबई झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर मॅनहोल उघडे ठेवून ज्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न चालतो प्रत्यक्ष महापौराच्या दौऱ्याच्या वेळेलाच एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. परवाच्या दिवशी 2 दिवसापूर्वी दुसरा एक पडला. आजपर्यंत 12 जण ह्या मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये काम करण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. केवळ आणि केवळ आत्ताच्या मुंबईकरांची जी होत असलेली त्रेधा तिरपीट आहे त्याला पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कारभार आहे मुंबईचा. झाडांमुळे देखील पडझड मोठ्या प्रमाणात होते. एका शालेय बसवरती देखील झाड पडलं होतं. दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये देखील झाड पडलं. कारण जे सर्वेक्षण झालं झाडांचं ते कुठेतरी संशयास्पद वाटतंय का, कारण झाडांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पावसाळ्याच्या पूर्वी सर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं किंवा कोसळणार म्हणजे पडण्याच्या स्थितीमध्ये असणाऱ्या झाडाला पूर्णपणे तोडणं ही जबाबदारी महापालिकेची असते. शेकडोच्या संख्येने आज झाडं अशी आहेत की ती कधी पडू शकतात, कधी अपघात होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणूनच त्या दिवशी एका निरपराध छोट्या शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागला. अनेक ठिकाणी असे प्रकार होतात. खुद्द आमच्या इमारतीमध्ये सुद्धा जे झाड पडलं त्याची तक्रार गेल्या 1 वर्षापूर्वी केली होती. त्या महापालिकेने अटेंड केली नाही. अखेर 4 दिवसापूर्वी ते झाड कोसळलं. सुदैवाने कोणतेही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही तिथे. त्यामुळे महामार्गाची तारीख सध्या चालू आहे आणि मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचं कुठेतरी निकृष्ट दर्जाचा समोर येतं. कारण भिंती ज्या आहेत, संरक्षक भिंती, त्या बऱ्याच ठिकाणी कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कुठेतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते. नक्कीच होते. गेल्या महिन्यात मी पुन्हा एकदा 4 वेगवेगळ्या ठिकाणच्या तक्रारी लेखित स्वरूपात केलेल्या आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात. आणि परंतु अद्यापही दुर्दैवाने त्याच्यावर कोणतेही लक्ष दिलेलं नाही आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव ते इंदापूर हा तर मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा बनलेला आहे. आणि ज्या ठिकाणीसुद्धा रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यांचीसुद्धा दुरावस्था भयानक आहे. पूल कोसळायला लागलेले आहेत, रस्ते खचायला लागलेले आहेत. पण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा म्हणजे बेवारस असलेला महामार्ग म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असं म्हटलं पाहिजे. एक वेळ माननीय नितीन गडकरी साहेब याचा ह्या मुंबई गोवाचा उल्लेख करायचे. मृत्यूचा सापळा म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग. पण त्यावेळेपेक्षाही आत्ता अधिक भयानकपणे हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला धोकादायक झालेला आहे. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे, माननीय नितीन गडकरींचीच आहे. आणि त्याचबरोबर ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं सुपरविजनचं जबाबदारी ज्या राज्य सरकारने स्वीकारलेली आहे त्या महाराष्ट्र राज्य सरकारची आहे. किशोरीताईंनी महानगरपालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याच्यामध्ये ऋतू तावडेनी यांनी त्यांच्यावर टीका केली. किशोरीताई रेकी करतात आमच्या कामकाजाचा आणि आमच्या अधिकाऱ्यांना का असं करतात. दोघांमध्ये घडाची उडताना दिसतो. पण महापौरताईचं सुद्धा ती जबाबदारी आहे. आमच्या किशोरीताईंना का जावं लागतं तर तुमचा दुर्लक्ष होतोय म्हणून किशोरीताईंना जावं लागतं. आणि किशोरीताई गेल्या म्हणून जर तुमचा जळपाट होत असेल तर तुम्ही कुठेतरी कमी पडताय असा त्याचा अर्थ आहे. ज्या पद्धतीनं मॅनहोलमध्ये माणूस पडला त्याच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचा एक संवाद समोर आला. म्हणजे कुठेतरी उपासात्मक म्हणजे हास्यविनोद करताना दिसते, गांभीर्यानं या ठिकाणी दिसले नाही भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष. दुर्दैव आहे ते मुंबईकरांचं. परंतु त्याचबरोबर उपमहापौर जे आहेत यांनीसुद्धा ज्या परखड तिखट भाषेमध्ये प्रतिक्रिया दिली ते सुद्धा कौतुकास्पद आहे. पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाने चेष्टा केलेली आहे आपल्या भाषणामधून ती मुंबईकरांची ती केलेली चेष्टा आहे. महापालिकेची किंवा त्यांनी सभागृहाची ती नाही आहे. हो, प्रदेशाध्यक्ष अमित साटम. उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफीविषयी नितेश राणेंनी देखील टीका केली. लग्नाच्या अरे नितेश राणेला काय ट्यूट्यू करण्यापलीकडे काय राहिलेलंच नाही शिल्लक. सिंधुदुर्गची अक्षरशः
सस्य उलपट केलेली आहे. सिंधुदुर्ग म्हणजे ड्रग माफियांचा अड्डा झालेला आहे. सिंधुदुर्ग म्हणजे मटका किंगवाल्यांचा अड्डा झालेला आहे. आणि सिंधुदुर्ग म्हणजे मारामारी हत्या हिंसाचार यांनी तयार झालेला सिंधुदुर्ग आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. आणि पोलीस प्रशासनाचा आधार म्हणून असलेले पालकमंत्री हे 1001% फेल्युअर झालेले आहेत. मुख्यमंत्री असं म्हणतात की अणुऊर्जा प्रकल्प इंटिपेंडन्स अजून काय ठरलेलं नाही. तरी त्या मुख्यमंत्र्यांनी देवगड तालुका, बारसू अशा पद्धतीची नावं आपल्या विधान भवनमधल्या स्टेटमेंटमध्ये केलेली आहेत. ठिकाण ठरलेलं म्हणजे देवगड तालुका तर ठरला ना, बारसूसुद्धा ठरलेलंच आहे. तिकडे पलीकडे रत्नागिरीला गावखडी हे सुद्धा ठरलेलंच आहे. हे नाही ठरलं म्हणून सांगा ना, एकही गाव आम्ही करणार नाही. म्हणजे गाव ठरलं नाही असं सांगण्यापेक्षा आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये अणुऊर्जासारखे घातक प्रकल्प आम्ही कोकणात आणणार नाही अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी करावी. तुमच्याकडून सतत या प्रकल्पाने कुठलाही प्रकल्प आला की विरोध होतो, केवळ तुमच्या पक्षाकडून नाही, कोणताही प्रकल्प नाही. कोकणच्या विनाशाला कारणीभूत ठरणारे जे जे प्रकल्प येत आहेत त्या सर्व प्रकल्पांना आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, हजारो एकर जमीन हडप करून ठेवली, होऊ शकला नाही तिथे. त्यानंतर आलेला रिफायनरीसारखी घातक प्रकल्प कोकणाला परवडणारा नाही आहे. आता पुन्हा एकदा बारसूमध्ये अणुऊर्जा करायचं ठरवत आहेत. देवगडमध्ये मुणग्या आणि हिंदळ्याला अणुऊर्जा करायचं ठरवत आहेत. एक पाहिलं तर हे जे अणुऊर्जाचे प्रकल्प तुम्ही कोकणामध्येच का आणता? इतर कोणते प्रकल्प नाहीत का? मी खासदार असताना मी इथे टेक्स्टाईल पार्क आणा अशा पद्धतीची मागणी केली होती. पेपर मिल आणा ही मागणी आमच्या आनंद गीते साहेबांनी केली होती. पण सोलर पार्क या अणुऊर्जा जैतापूरच्या मोकळ्या जागेत सोलर पार्क उभा करा ही मागणी आम्ही केली होती. प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना ही कोकणामध्ये तुम्ही लागू करा ही मागणी आम्ही केली होती. आणि त्यावेळेला जवळजवळ 190 करोड रुपये त्याच्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मंजुरी झाली होती. त्याचा अजिबात एक नवीन पैसा खर्च झाला नाही. म्हणजे जे कोकणला पूरक आहेत त्या योजना आणायच्या नाहीत आणि कोकणचा विनाश करेल अशा जर प्रकल्प आणत असतील तर आम्हाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. खासदार नारायण राणे साहेब असं म्हणतात की